नमस्कार मित्रांनो, आज बनवत आहे खूपच पौष्टिक डिंकाचे लाडू. हे लाडू पटकन बनलेले वाटतात, पण खरं सांगायचं तर याची तयारी मी 2 दिवसा आधीपासूनच केलेली आहे. आदल्या दिवशी मी मेथी तुपात छान भाजून घेतली आणि अंदाजे 50 ग्राम, प्रमाण अगदी मोजून नाही आहे, कारण थोडं कमी जास्त झालं तरी काही फरक पडत नाही. शेवटी सगळं पोटातच जाणार आहे. भाजलेली मेथी मी पावडर करून दुधात भिजून ठेवली होती. त्यामुळे मेथीचा कडूपणा पूर्णपणे जातो. डिंक पण वेगळा तळून घेतला आणि कुटून तयार करून ठेवला होता. म्हणूनच आज लाडू बनवताना खूप वेळ वाचला माझा. आज मी तुपामध्ये सगळं पदार्थ जसे काजू, बदाम, अक्रोड, किशमिश आणि खजूर मंद गॅसवर वेगवेगळे भाजून घेतले आणि डिंक, किशमिश, खजूर मी थोडे जास्त घेतले आहे, कारण अजिबात साखर वापरलेली नाही. आणि त्यानंतर खोबरं किसून कोरडं भाजलं आणि चारोळी टाकली. स्वादासाठी मी वेलदोडा आणि जायफळ टाकलं. सगळं साहित्य कणिक सोडून मिक्सरमधून छान एक पेस्ट तयार करून घेतली आहे. तूपही छान सुटलेलं दिसतं. आणि आता भाजलेली कणिक टाकली आणि सगळं मिळून छान मिक्स केलं. शेवटी लाडू वळले. हे लाडू खूप पौष्टिक आहेत. मेथी असूनही अजिबात कडू लागत नाही. खजूर आणि किशमिशमुळे नैसर्गिक गोडी आहे आणि मुलंही आनंदाने खातात. हिवाळ्यासाठी ताकद देणारे घरच्या घरी बनवलेले परफेक्ट डिंकाचे लाडू.